जे अनलॉक करायचं आहे त्यामध्ये जे वेळापत्रक आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे ते असं आहे की जी एसेन्शियल कमोडिटीची दुकानं आहेत आणि त्याच्या संबंधित जी काही दुकानं असतील ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील। आता ती वेळ आमची 2 वाजेपर्यंत होती, ती आता आम्ही 5 वाजेपर्यंत वाढवतो आहोत। शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट खाली जे इतर दुकानं आहेत जे ज्याला नॉन एसेन्शियल आपण म्हणतो ती सुद्धा 5 वाजेपर्यंत खुली राहतील। मॉल्स आणि थिएटर याच्यामध्ये मल्टिप्लेक्स जे आहेत सिंगल स्क्रीनचे किंवा नाट्यगृह हे पकडून 5 वाजेपर्यंत विथ 50% कॅपॅसिटी खुले राहतील। रेस्टॉरंट जे आहेत ते रेस्टॉरंटसुद्धा आता आपण 2 वाजेपर्यंत ठेवले आणि नंतर त्यांना ऑनलाईन सेवा द्यायला सांगितलं होतं। ते रेस्टॉरंट 50%वर रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहतील। लोकल ट्रेनचं रेग्युलर राहील। पब्लिक प्लेसेस आणि ओपन ग्राउंड्स आणि वॉकिंग सायकलिंगचं जे आहे वॉकिंग आणि सायकलिंग ही सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 9 या दरम्यान राहतील। प्रायव्हेट ऑफिसेस हे सर्व प्रकारचे हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि ऑफिसेस अटेंडन्स जी आहे गव्हर्नमेंटमधली ती आता 100% होईल। 5 वाजेपर्यंत 5 वाजता ते बंद होईल। जे लोकांना खेळण्यासाठी संबंधीच्या सूचना होत्या स्पोर्ट्सच्या संबंधी सकाळी 5 ते 9 खेळाची वेळ आहे, नंतर संध्याकाळी 5 ते 9 खेळाची वेळ त्या ठिकाणी राहणार। शूटिंगच्या संबंधी जे रेग्युलर ऑर्डर्स जे नियमित आहेत त्या पद्धतीने राहील। गॅदरिंग सोशल कल्चरल आणि एंटरटेनमेंटचे जे आहेत पॉलिटिकल सोडून त्या 50% कॅपॅसिटीने अथवा 100 व्यक्ती राहतील विचेवर इज लेस या पद्धतीने त्या ठिकाणी खुल्या राहतील। मॅरेजेस जे आहेत ते रेग्युलर पद्धतीने करत असताना 50% म्हणजे कॅपॅसिटी किंवा 100 लोक जे काही त्यापैकी लेस असेल ते राहील। आणि याच्यामध्ये जर कोणीही चुका केल्या तर त्यांना दंड ताबडतोब लावून ते बंदसुद्धा केलं जाईल त्याच दिवशी। पॅन्डेमिक संपेपर्यंत जमाबंदी आमची लागू राहील 5 नंतर। 5 पेक्षा जास्त लोक ज्याच्यामध्ये असतात ना ते पब्लिक प्लेसेसमध्ये ती लागू राहील। जिम सलून ब्युटी पार्लर स्पा किंवा वेलनेस सेंटर जे आहेत ते सुद्धा 5 वाजेपर्यंत सुरू राहतील। पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस जे आहेत त्याच्यामध्ये 100% विदाऊट स्टँडिंग आहे ते सुरू राहतील। कार्गो मुवमेंट जे आहेत त्या रेग्युलर पद्धतीने राहतील। इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल्स जे आहेत पॅसेंजरचं ते रेग्युलर आहे। जे कारखाने आहेत उद्योग MSMEचे वगैरे ते संपूर्ण नियमित राहतील आणि मॅन्युफॅक्चरिंग जे आहेत सर्व गुड्स हे सुद्धा नियमित राहतील। आणि त्यानंतर हे सर्व करत असताना जे काही निर्बंध आहेत त्याच्यामध्ये डाटा सेंटर्स वगैरे आहेत ते सुद्धा राहतील रेग्युलर। आणि स्कूल्स कॉलेजेस कोचिंग क्लासेस अँड अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इट विल बी द रिमेन क्लोज्ड ते सुरू होणार नाही आता। आणि परंतु त्यांच्या ऑफिसेस जे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेससाठी किंवा प्रॅक्टिकल एक्झामसाठी किंवा त्यांचे फायनान्शियल इश्यूज असतील किंवा ऑनलाईन इश्यूज असतील यासाठी त्यांचं ते सुरू राहील। रिलिजियस प्लेससुद्धा 5 लोकांच्या वरती त्या ठिकाणी अलाउड राहणार नाही। मागच्या वेळी होतं तेवढंच इट इज रिमेंड क्लोज्ड, परंतु मागच्या वेळेला जसं होतं तसं आतमध्ये जे आहेत स्वच्छता करणे किंवा जो कोणी पुजारी तिथं राहतो ते अलाउड या ठिकाणी केलेलं आहे मागच्यासारखंच, म्हणजे नवीन नाही त्याच्यामध्ये काय। मंदिर बंदच राहतील।
मंदिर, बुद्धविहार, गुरुद्वारा हे सगळे बंद राहतील. मॉस्कमध्ये लोक राहतात, चर्चमध्ये बहुतांश करून राहतात, ते थोडंसं तुमचं राहील. स्विमिंग पूल्स आणि अम्युजमेंट पार्क्स हे सुद्धा बंद राहतील. आता हे सगळं असताना मी मगाच सांगितलं आपणास की हे सगळं करत असताना जे निर्बंध आम्ही लावलेले आहेत ते निर्बंध या ठिकाणी कायम राहतील. आणि हा सगळा जे चालेल त्याचे जे पॅरामीटर्स आहेत की थर्सडेपर्यंत काय स्थिती आहे ती शुक्रवारी एनालाइज केली जाईल. ते एनालाइज करताना त्याचा पॉझिटिव्हिटी रेट किती राहणार, ऑक्युपन्सी आणि ऑक्सिजनच्या बेड्स किती राहणार, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल दर शुक्रवारी. आणि कुठेही असं आढळलं की आम्ही पार करतो आहोत आमचं या ठिकाणी चुका घडत आहेत की पॉझिटिव्हिटी रेट वाढतो आहे, या ठिकाणी मृत्यूचा दर वाढतो आहे, तर आम्हाला पुन्हा आमच्या ओरिजिनल याच्यावरती यावं लागेल आणि त्या पद्धतीने ते या ठिकाणी करावं लागेल. सुरू ठेवलं आहे, शनिवारी रविवारी सुरू ठेवलेलं आहे, परंतु ते रिस्ट्रिक्शन्स टाकून ते जे निर्बंध आहेत ते ठेवून या ठिकाणी पॉलिटिकल अलाउड नहीं है, अलाउड नहीं. रिलीजियस, कल्चरल और एंटरटेनमेंट और 50%, रिलीजियस नहीं, सोशल एंड कल्चरल. हाँ, 100 लोक 100%. या तो हॉल जो है उसकी कैपेसिटी जो 50%, 2 में से जो लेस रहेगा उतना. इसलिए लगाने पड़ रहे हैं कि पिछली बार हमने कोशिश की थी 2 हफ्ता कंप्लीट लॉकडाउन करने की, और हमने सैटरडे संडे भी बंद रखने की कोशिश की थी, और उसमें हमको सफलता मिली नहीं, और हम उसमें काफ़ी पेशेंट्स पॉजिटिव हो गए, और उसके बाद डेथ्स की रेट भी बढ़ गया था, मृत्यु दर बढ़ गया था. इसलिए हमने यह निर्णय किया है. अगर आने वाले फ्राइडे तक के हमको लगा कि बहुत ज़्यादा कुछ ये नहीं हो रहा है तो हम धीरे धीरे इसको रिलैक्स करते जाएंगे. एंड सर, ये अनलॉकिंग करते वक्त अपन ने ऐसा क्या स्ट्रेटजी बनाया जिससे अपना पॉजिटिविटी रेट या केसेस बढ़े नहीं या डेथ बढ़े नहीं, ऐसा क्या एक्शन प्लान है? देखिए, एक्शन प्लान उसमें 2 प्रकार के हमने किए. एक तो हम जितनी भी टेस्ट करानी है हम कराते थे, RT-PCR वगैरह हमारा जो हो रहा वो, हमारा एंटीजन टेस्ट वगैरह जो कराने की जो सिस्टम है वो सिस्टम युद्ध स्तर पे हमारी कायम रहेंगे, उसको और बढ़ाएंगे, हम एक्सपेडाइट करेंगे. और गांव देहातों में भी सब लोगों को हमने यहाँ इसकी सूचना दी जाएंगी कि आप जब काम पे जाएंगे, क्योंकि खेती के काम अभी चालू होने वाले हैं, तो मास्क पहनते वक्त मास्क गंदा अगर होता होगा उसको फेंक के नया मास्क पहने, क्योंकि मास्क गंदा हो गया और वही अगर उन्होंने नाक पर चढ़ा दिया तो उससे म्यूकरमाइकोसिस होने के चांसेस बहुत ज़्यादा है. जो शुगर के पेशेंट्स हैं और जो यहाँ जिनको कोमार्बिड पेशेंट्स है, ऐसे पेशेंट्स को हम ये कहना चाहते कि वे कम से कम घर से बाहर निकले, कम से कम घर के बाहर निकले. बहुत ज़्यादा अत्यंत आवश्यकता होगी तो ही बाहर निकले, अन्यथा ना निकले, क्योंकि यह कोरोना पूरी तरह से समाप्त नहीं हुआ है. और थर्ड वेव की तैयारी में हम लोग लग गए हैं. थर्ड वेव की तैयारी में हम पीडियाट्रिक्स वार्ड्स बढ़ाना, उनकी बेड्स बढ़ाना, और जो वैक्सीनेशन हम करेंगे वो वैक्सीनेशन करते वक्त हमारी कोशिश रहेंगी कि हम माताओं को पहले वैक्सीनेट कराएं. मैक्सिमम माँ जितनी है वो सारी माँओं का वैक्सीनेशन पहले कराएं ताकि बच्चे उससे बच सके. ये कोशिश हमारी रहने वाली है. पहिल्या 2 लाटेमध्ये किती लहान मुलांना बाधा झाली असं काही आकडेवारी? नाही, पहिल्या लाटेमध्ये तर फार कमी बाधा होती, पण दुसऱ्या लाटेमध्ये शेवटी लहान मुलांना बाधा होणं सुरुवात झालेली आहे.
आणि आता काही लहान मुलांना होतं आहे. तुम्हाला कल्पना असेल की एक माता तिने मुलाला जन्म दिला, ती निगेटिव्ह निघाली पण मुलगा पॉझिटिव्ह निघाला. अशाही केसेस झालेल्या आहेत आणि त्यामुळं काळजी आमची वाढलेली आहे. लहान मुलांना इम्युनिटी असते, परंतु तरीही केअर घेणं फार अत्यंत आवश्यक आहे. कारण करोनामधली औषधं अत्यंत स्ट्रॉंग असतात, ती लक्षात घेऊन त्यांचं केअर जास्त घेणं गरजेचं आहे. सर ये 5 बजे के बाद जैसे अभी 2 बजे के बाद पुलिस पूछती है कि कहाँ जा रहे हैं, एसेंशियल के लिए जा रहे हैं, मेडिकल, वो कंटिन्यू रहेगा? वो 100% पूछेंगे. जमावबंदी कायम है. उस जमावबंदी लागू रहने के वजह से हर चौक चौक पे पुलिस तैनात रहेगी. और मैं ये भी बता दूं कि सीताबर्डी मार्केट रहे, तुम्हारा महल का मार्केट रहे, इतवारी का मार्केट रहे, धर्मपेट का रहे, जरीपटका का रहे, ये मार्केट के दोनों छोर पुलिस बैरिकेड से बंद कर देगी 5 बजे. वो शुरू नहीं, यानी वहाँ जो भी 5 बजे के बाद दिखना नहीं चाहिए, ऐसी पूरी कोशिश हमारी रहेगी. और उस ढंग से हम सड़कों पर कम से कम लोग दिखे, यह हमारी कोशिश रहेगी. ते 50% वर आम्ही 5 वाजेपर्यंत. मॉल तो फंक्शन रहेगा 5 बजे तक फंक्शन होगा. थिएटर्स का जो लास्ट शो वो 5 बजे के पहले खत्म होगा. मतलब मॉल विल बी एबल, मॉल 5 बजे तक क्लोज कर सकते हैं. हाँ, पूरा शॉप्स पूरे शुरू रहेंगी, खाली थिएटर का इशू है वहाँ. थिएटर का 50% कैपेसिटी, मतलब एवरी अल्टरनेट सीट वो बंद कर रखना पड़ेगा. ते सकाळी 9 ते 5 ते 9, संध्याकाळी 5 ते 9, ते सुद्धा तेच टायमिंग, सेम टायमिंग. काय? येस येस येस, बाहर भी आ गए सर, बाहर ऑफ कोर्स एवरीथिंग. वो रेस्टोरेंट में आते हैं. सर रेस्टोरेंट्स अपन सब कमर्शियल एक्टिविटीज अलाउ कर रहे हैं, रिलीजियस प्लेसेस क्यों नहीं अलाउ करते? सब कमर्शियल एक्टिविटीज 5 बजे तक चालू रखे हैं, रिलीजियस प्लेसेस मस्जिद मंदिर. मुझे एक बात बताइए आप समझा के कि ये हम कमर्शियल एक्टिविटीज़ इसलिए चालू कर रहे हैं, ये मजबूरी में चालू कर रहे हैं सच देखा जाए तो, क्योंकि लोगों की आर्थिक स्थिति बहुत बिगड़ चुकी है और आर्थिक स्थिति के वजह से लोगों को घरों में रहना और घर चलाना, इससे बहुत सारे साइकोलॉजिकल इफ़ेक्ट्स फैमिली पे आ रहे हैं. इसलिए हमने निर्णय लिया कि थोड़ा बहुत हम बिजनेस को अलाउ करें, हाँ, जिससे इकोनॉमिकल उनका जो ये है वो अच्छी ढंग से चल सके. हाँ, ते नियम जसे आहेत तसेच. नाही नाही, जे आपण मागच्या याच्यामध्ये केले होते सेम रेग्युलर. नाही, रेग्युलरच आहेत ते. नाही नाही, 2+2 असेल ना ड्रायव्हर सहित. कुठं? नाही नाही, त्याच्याबद्दलचं अजून आलेलं नाही आम्हाला, परंतु नॉर्मली मोटरसायकलवर 2 लोक राहतील आणि कारमध्ये 4 लोक मॅक्झिमम, बस. ड्रायव्हर सहित, हा, ड्रायव्हर सहित. परमिशन हा, ॲज पर आरटीओ परमिटेड. हाँ, एज पर आरटीओ एंड पुलिस बोथ. मतलब टू व्हीलर पे जो कार जेवढं परमिटेड हो, असतं. परंतु त्याच्यातही मास्क न लावणारे लोक आहेत, त्या लोकांना पाबंदी येते. जर सापडले तर तात्काळ त्या स्थळावरती ज्या ठिकाणी ते दिसले तिथं कारवाई होईल. बाबा रे, ते बंदी होती. हे आपण अनलॉक मध्ये सध्या त्याला आपण रिलॅक्सेशन दिलेले आहे, परंतु याचा परिणाम काय आहे, याचा फायदा काय, तोटा काय, ते सगळं आपण दर आठवड्याचं आपण अनालिसिस करणार आहे. जिथे आवश्यक पडल्यास आपण पुढील आठवड्यामध्ये आपण निर्बंध आणू शकतो, पण सध्या तरी आपण त्याकडे आपण कुठलेही निर्बंध घेतलेले नाही. एक मिनिट. म्युझर मायकोसिस संदर्भात इंजेक्शन्स मिळत नाहीये, तक्रारी खूप आहे. पेशंटचे त्यांना रेग्युलर पेशंटचं 5-5-6 इंजेक्शन रोजची लागत आहे. नाही, जास्त लागतात. कसं आहे की देशामध्ये 4-5च इंडस्ट्रीज आहेत जे ही मेडिसिन म्हणजे इंजेक्शन बनवते आणि ते सगळे इंजेक्शन्स गव्हर्मेंट ऑफ इंडियाने आपल्या ताब्यात घेऊन टाकलं प्रोडक्शन. आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया, भारत सरकार हे राज्य सरकारला कोटा निश्चित करतं तुमच्या पेशंटच्या
उपलब्धतेनुसार आणि त्यावर त्या डिस्ट्रिक्टला कोटा मिळतो आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरली आहे पहिले गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आणि नंतर प्रायव्हेटचे. तर यामध्ये जो आपल्याला आज घडीला 1,00,000 इंजेक्शन जर लागतात तर आम्हाला मिळतात 15,000 17,000 असे इंजेक्शन मिळतात. त्याच्यामुळे त्याची वाटणी राज्यामध्ये करत असताना त्या पद्धतीने होते. त्यामुळे हे शॉर्टेज आहे. जसं केंद्र कोटा वाढवून देईल तसं आम्ही या ठिकाणी कोटा वाढवणार. मद्यालयासंदर्भात काही निर्णय घेतला दारूची दुकान ते ऑलरेडी जे त्यांची नियमावली आहे त्या अंतर्गत राहतील. चालू रहेंगे शॉप्स एक्ट में आगे ना, वो शॉप्स है ना. क्योंकि कलेक्टर साहब वर्तमान अलग सा ऑर्डर निकालने में नहीं नहीं अभी कुछ नहीं, अभी शॉप्स एक्ट में उसको निकाला जाएगा. ओपन रहेंगे चालू रहेंगे.